तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज सकाळी जवळपास 11 वाजता मी एक व्हिडिओ टाकलेला होता आणि त्यामध्ये मी क्लिअर सांगितलेलं होतं की 5 डिसेंबर 2024 पासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येत आहे. ते इंडिया पोस्ट बँक असू शकते, IPPB बँकचं अकाउंट असू शकते किंवा कोणत्याही बँकेमध्ये असू शकते. पण 5 डिसेंबर 2024 पासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि कोणत्या कोणत्या महिलांना पैसे आले मी SMS सुद्धा दाखवले, स्क्रीनशॉट सुद्धा दाखवले. आणि ज्या महिलांना पैसे आले त्या महिलांनी आपले स्क्रीनशॉट जे आहे ते माझ्या WhatsApp नंबरवर सुद्धा टाकले, Instagramवर टाकले आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्हाला एवढे पैसे आले, आम्हाला 7,500 आले, आम्हाला 1,500, 4,500, 3,000 रुपये आले. आणि त्या महिलांनी कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा वोटिंग केलं की पैसे आलेले आहेत आणि पोस्ट बँकमध्ये खरंच पैसे आलेले आहेत. पण बघा, भरपूर महिलांनी त्या व्हिडिओवर कमेंट केलेलं आहे. जवळपास 100च्या वर आता कमेंट झालेले आहे. त्यापैकी 10% महिला कमेंट करतात की पैसे आले आहेत, 7,500 आले आहेत, 3,000 आले, 4,500 आले आहेत. पण जवळपास 80 ते 90% महिला अशा आहेत की त्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही. आणि काही महिला अशा आहे की त्यांना 7,500 पूर्ण मिळायला पाहिजे होते, पण त्यांना कमी पैसे मिळाले, 4,500 किंवा 3,000 रुपयेच आले. तर आता त्यांना काय करायचं आहे, म्हणजे त्यांचे पैसे नेमके येणार कधी? तर बघा, या ठिकाणी मी काही तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट जोडा, अपडेट करा, इथे लिंक करा, तिथे लिंक करा, आता काहीच करण्याची गरज नाही आहे. जर तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये अकाउंट काढलं असेल आणि तुमचं अकाउंट डीबीटी लिंक झालं असेल, कारण इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं जे IPPB अकाउंट आहे ते ऑटोमॅटिक डीबीटी लिंक होते, त्याला काहीच करायची गरज पडत नाही. फक्त तुम्ही तुमचं बॅलन्स चेक करण्यासाठी तुम्ही SMS पाठवू शकता किंवा तुम्ही मिस कॉल त्या नंबरवर देऊ शकता. तुम्हाला तुमचं बॅलन्स चेक करायचं असेल, पैसे ट्रान्सफर करायचे असेल, तर IPBP इंडिया पोस्ट पेमेंट बँकची ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि इंटरनेट बँकिंग वापरू शकता किंवा तुम्ही फोनपे चालू करू शकता. तुम्हाला आता काहीच करायची गरज नाही, निवांत बसायचं आहे. तर मग प्रश्न असा आहे की पैसे येणार कधी? जवळपास 90% महिलांनी कमेंट केलेली आहे, पैसे येणार कधी, आम्हाला पैसे आलेले नाही. तर याच प्रश्नाचं मी उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक काम करायचं आहे. सर्वात आधी तुम्हाला तुमचा अर्ज चेक करून घ्यायचा आहे. तुम्हाला अर्ज चेक करायचा आहे. ज्या ठिकाणाहून तुम्ही अर्ज भरला, मोबाईलवरून भरला असेल तर स्वतःच्या ID पासवर्डवर चेक करा. अंगणवाडी सेविकाकडे किंवा आधार केंद्रावर भरला असेल तर त्यांच्याकडे जाऊन तुमचा अर्ज चेक करा. त्या ठिकाणी 2 बटन आलेले आहे. एक संजय गांधी निराधार योजना, दुसरं पेमेंट बटन. संजय गांधी निराधार योजनेमध्ये जर तुमचं ग्रीन बटन आलं असेल, यस ऑप्शन आलं असेल, तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. नो ऑप्शन आलं असेल, पैसे मिळेल. दुसरं ऑप्शन आहे पेमेंट बटन. पेमेंट बटनमध्ये क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची पेमेंट हिस्ट्री पाहायला मिळते. कधीची? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये सरकारने जे काही पैसे टाकले, ती सर्व पेमेंट हिस्ट्री तुमच्या अकाउंटवरची तुम्हाला पाहायला मिळते. तुम्हाला पैसे पोहोचले असेल तरी हिस्ट्री पाहायला मिळते, नसेल पोहोचले तर त्या ठिकाणी पेमेंट कॅन्सल झालं असं त्या ठिकाणी तुमच्या अर्जावर त्या ठिकाणी क्लिअर लिहून येते. या ठिकाणी बघा, स्क्रीनवर मी तुम्हाला ही पूर्ण डिटेल दाखवत आहे. अशाच प्रकारे तुमच्या अर्जावर सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येईल. सर्वात आधी तुम्हाला अर्ज चेक करायचा आहे. सरकारने तुमचे कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये किती किती पैसे पाठवले होते आणि तुमचं पेमेंट कॅन्सल का झालं, म्हणजे तुमच्या खात्यात का पोहोचलं नाही, ते रिझन तुम्हाला त्या ठिकाणी माहीत होईल. आणि जवळपास 100% महिलांचा तोच सेम प्रॉब्लेम होता. त्यांचं अकाउंट जे आहे ते डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिव्हेट नव्हतं. डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिव्हेट नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते 5 महिन्याचे पैसे 7,500 रुपये सप्टेंबर महिन्यापर्यंत, ऑक्टोबर महिन्यापर्यंत पोहोचले नाही. मग त्यानंतर त्यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये अकाउंट काढलं. आणि आता जेव्हा सरकार पैसे टाकत आहे, तर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पैसे टाकले जाते. तुमच्या जिल्ह्यामध्ये जर पैसे टाकायला सुरुवात झाली नसेल, म्हणून तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही. ज्या जिल्ह्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात झाली, त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. आतापर्यंत एकही रुपया न मिळालेल्या महिलांनी सुद्धा मला स्क्रीनशॉट पाठवलेला आहे आणि कमेंट केली आहे की दादा, आम्हाला जे आहे ते 7,500 रुपये आलेले आहे. आता 4,500 किंवा 3,000 का आले ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर सर्वात आधी अर्ज चेक करा. तुमचे पैसे का फेल झाले, हिस्ट्रीमध्ये काय दाखवत आहे. आणि आता तुम्ही पोस्ट बँकचं अकाउंट काढलं असेल तर तुमचं पूर्ण क्लिअर आहे. तुम्हाला कुठेच काहीच करण्याची गरज नाही. तुमचे पैसे येणार. कधी येणार? तर आणखी समोर दिवस आहे 5 तारखेपासून. तर समोर जोपर्यंत तुम्हाला पैसे पोहोचत नाही तोपर्यंत सरकार तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकणार आहे. तर बघा, आधी काय झालं होतं, आधी तुमचे पैसे जे आहे ते पेमेंटसाठी पेंडिंगमध्ये गेले होते, कारण तुमचं डीबीटी आधार सेटिंग, बँक लिंक हे ॲक्टिव्ह नव्हतं. ते पेंडिंग गेल्यामुळे आता सरकारला काय करावं लागत आहे, तुमचे अर्ज परत काढावं लागत आहे. मग त्यासाठी वेळ लागणारच आहे. जे काही तुमचे पैसे अडकले होते, आधी तुमचं डीबीटी लिंक ॲक्टिव्ह नव्हतं, त्यामुळे पैसे फेल झाले. मग तुमचे जे काही मागे पडलेले अर्ज आहे, जे पेमेंटमध्ये अर्ज मागे पडलेले आहे, ते आता सरकारला प्रत्येक जिल्ह्यामध्ये काढावं लागत आहे आणि त्यामध्ये पाहावं लागत आहे की
खरंच पैसे फेल झाले का, पैसे पाठवायचे आहे का, त्या हिशोबाने सरकार पोस्ट बँकमध्ये असो किंवा कोणत्याही बँकेमध्ये असो फेल झालेले पैसे सर्वांना पाठवत आहे. एकही रुपया आला नाही याचा अर्थ काय, तर तुमचे पैसे त्यावेळेस फेल झाले, कारण तुमचं डीबीटी आधार सेटिंग हे ॲक्टिव्हेट नव्हतं. आता ॲक्टिव्हेट झालं आहे, पण तुम्हाला पैसे कधी येईल, जेव्हा तुमच्या जिल्ह्यामधून तुम्हाला पैसे टाकले जाईल. बघा, जवळपास 100 कमेंट आहे की आम्हाला पैसे आलेले नाहीत. त्यामागे रिझन एकच आहे, अजून पूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे ते वाटप सुरू झालेलं नाही. ज्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाला त्या जिल्ह्यामध्ये पेंडिंग असलेल्या महिलांना सुद्धा पैसे पाठवण्यात आले आणि ज्या महिलांचे पैसे काही बाकी होते त्यांचे सुद्धा पैसे या ठिकाणी पाठवण्यात आले. मग आता तुमच्या जिल्ह्यामध्ये जर वाटप सुरू झाला तर तुमच्या आजूबाजूला जे काही महिला आहे, जे काही याआधी लाभ घेतलेला आहे, तर माहीत होणारच आहे तुम्हाला की त्या महिलेला पैसे आले तर 2 दिवसांनी मला पैसे येईल. म्हणजे असं तुम्हाला फक्त थोडं वाट पाहायची आहे. असं नाही की आजच सरकारने पैसे टाकले, 5 तारखेला सुरुवात झाली, तर माझ्या अकाउंटमध्ये 5च तारखेला पैसे यायला पाहिजे होते, असं गडबड करण्याचं या ठिकाणी काहीच कारण नाही. कारण बघा, आधी पैसे तुमचे फेल झाले, आता डीबीटी सेटिंग ॲक्टिव्हेट झालं, आय-पी-बी-पी अकाउंटमध्ये ॲक्टिव्हेट झालं, तर 100% पैसे येणार आहे. त्यामध्ये दुमत काहीच नाही, 100% येणार आहे. पण तुम्हाला अर्ज चेक करायचा आहे. सर्वांनी अर्ज चेक करा. कृपया करून सर्वांनी अर्ज चेक करा. त्या अर्जामध्येच तुम्हाला माहीत होईल की याआधी काही पेमेंट तुमचं कोणत्या दुसऱ्या बँकेत गेलं आहे का? हे सुद्धा चेक करायचं आहे. फेल झालं असेल पेमेंट, तर तुम्हाला पूर्णच 100% पैसे येणार आहे. पूर्ण 7,500 येणार आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंतचे आणि डिसेंबरपर्यंतचे सुद्धा टप्पा समोर सरकार टाकणारच आहे. पण सर्वात आधी अर्ज चेक करायचा आहे. त्यामध्ये जर तुमचं पेमेंट फेल झालं असेल, तर तुम्हाला पूर्ण पैसे मिळणार आणि त्यामध्ये जर पेमेंट पेड दाखवत असेल, म्हणजे ट्रान्सफर झालं आहे असं सक्सेसफुल दाखवत असेल, तर ते बँक अकाउंट सुद्धा त्या ठिकाणी तुमचं लिहून येणार आहे की कोणत्या बँकेमध्ये तुमचे पैसे गेले. बघा, ज्या महिलांना पैसे कमी आले, 4,500 आले, 3,000 रुपये आले, म्हणजे आता 5 तारखेला, 6 तारखेला, त्यांनी सुद्धा अर्ज चेक करायचा आहे. कारण भरपूर महिलांसोबत असं झालेलं आहे की आधी दुसऱ्या कोणत्यातरी अकाउंटमध्ये पैसे गेले, मग नंतर पोस्ट बँकचं अकाउंट काढलं आणि आता त्या पोस्ट बँकमध्ये कमी पैसे आले. हेच त्यामागे महत्त्वाचं कारण आहे. सर्वात आधी अर्ज चेक करून घ्या. जर त्यामध्ये सुद्धा जर तुमचे पैसे तेवढेच दाखवत असेल, पेमेंट फेलमध्ये 7,500 पूर्ण फेल झाले असेल आणि आता पोस्ट बँकचं अकाउंट काढल्यानंतर जर तुम्हाला 3,000 किंवा 4,500 रुपये झालं असेल, तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने पूर्ण पैसे येणार आहे. एका वेळेस पैसे येणार नाही. कारण जिल्ह्यानुसार, यादीनुसार जे आहे ते सरकार प्रत्येक जिल्ह्याच्या डीबीटी डिपार्टमेंटमध्ये, तहसील ऑफिसमध्ये पैसे पाठवते आणि त्या ठिकाणावरूनच तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या अर्जावर टाकले जातात. आता बघा, जे अर्ज पेंडिंगमध्ये राहिले पेमेंटसाठी आणि आता त्या अर्जावर जे आहे ते आय-पी-बी-पीचं अकाउंट आलेलं आहे, ते ॲक्टिव्ह झालेलं आहे. ग्राहकांनी अकाउंट महिलांनी काढलेलं आहे. मग आता त्या अर्जावर डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिव्हेट झालेली आहे. मग ते अर्ज पण जे आहे ते तालुका, जिल्ह्यानुसार ते अर्ज सरकार काढणार आहे, डीबीटीमधून काढणार. त्यानंतर तुमचे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी ट्रान्सफर करणार. मग हे पैसे तुम्हाला 5 तारखेला येऊ शकतात, 6 तारखेला, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 15 अशा कोणताही दिवस निघू शकतो की त्या तारखेला तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार. पण वाट पहा, गडबड करू नका. पैसे येत आहे हे 100% खरं आहे आणि 100% गॅरंटी आहे की तुम्हाला सुद्धा पैसे येणार. पण तुमच्या जिल्ह्यावर डिपेंड आहे की तुमच्या जिल्ह्यामधून तुम्हाला पैसे कधी पाठवले जातात. तुमचे पेंडिंग असलेले जे काही अर्ज आहे, जे पेमेंटसाठी पेंडिंग आहे, अर्ज जरी अप्रूव्ह असेल तरी पेमेंटसाठी जे अर्ज तुमचे पेंडिंग आहे ते कधी काढले जातात आणि त्यावर पैसे तुमच्या जिल्ह्यातील जे काही शासन आहे, जे काही डीबीटी डिपार्टमेंट आहे ते कधी पाठवते, यावर हे सर्व डिपेंड आहे. पैसे टाकण्याच्या आधीमधून कोणीच सुटणार नाही. 100% सर्वांना पैसे येणार आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.